नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कावेरीने एक प्रकारचं तेल बनवलेलं आहे आणि ते इकडे बाबांच्या गुडघ्यांना ती लावून देत आहे, कारण त्यांना आराम मिळावा म्हणून. कारण गावी ती हापूसच्या पायालाही तसं तेल लावून द्यायची. परंतु इकडे कावेरीची एक गोष्ट लक्षात आलेली आहे की वारंवार तिच्या बाबतीत असं काहीतरी घडतंय की जे कोणीतरी ठरवून करतंय, म्हणजे कोणीतरी कावेरीवरती वॉच ठेवतंय आणि तशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. त्याचबरोबर अमृताचा ढोंगीपणा जो सुरू आहे, ती खूप चांगलं वागण्याचं नाटक करत आहे. त्याचा पर्दाफाश विद्या आणि कावेरीच्या समोर फाटलेला आहे, तिचा पडदा. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की अमृता काय काय कारस्थानं करते, विद्या आणि कावेरीला हे सगळं कसं समजतं, अनु कावेरीला कसं सांगते, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे विद्या कावेरीकडे आलेली असते. कावेरीला मलम लावण्यासाठी तिला इकडे यशने पाठवलेलं असतं, कारण कावेरीच्या हाताला चटका लागलेला आहे हे यशने पाहिलेलं होतं आणि म्हणून तर विद्या ती क्रीम घेऊन आलेली असते. मग विद्या कावेरीच्या हाताला क्रीम लावत असते. तेव्हा कावेरी म्हणते एवढी काही गरज नाही आहे त्याची. तेव्हा विद्या म्हणते की किती भाजले आणि काय चाललंय तुमचं हे सगळं, आता बरं वाटतंय का, थोडीशी फुंकर मारा बरं. पण मला एक कळलं नाही आहे की तुम्ही असं कसं विसरू शकता की तुम्ही पाणी म्हणजे कुकरमध्ये टाकलं नाही. माझा स्वतःचा याच्यावर विश्वासच बसत नाही की तुम्ही असं काहीतरी वेंधळेपणा करू शकाल. तेव्हा कावेरी म्हणते की मी टाकलं होतं पाणी, पण मला असं वाटतं की कदाचित कमी पडलं असेल माझ्याकडून, पण मी बिना पाण्याचा कुकर लावणारच नाही. इकडे विद्याने यशला मेसेज करून सांगितलेलं असतं की कावेरीच्या हाताला मलम लावलेला आहे. दोघीही बोलत असतात नक्की काय होतंय, कशामुळे हे सगळं होतंय मला तर कळत नाही असं कावेरी सांगत असते. तेव्हा मात्र विद्या म्हणत असते की नाही, मला काहीतरी ना वेगळं वाटतंय, थोडासा वेगळ्या पद्धतीनं विचार केला पाहिजे असं विद्या बोलत आहे. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की हो, आणि परत म्हणते की हो विद्याताई, तुम्हाला ना मला एक व्हिडिओ दाखवायचा होता, तुम्ही मला व्हिडिओ पाठवला आणि तुम्ही स्वतःच तो व्हिडिओ नीट बघितलेला नाही. त्यावरती विद्या म्हणते कोणता व्हिडिओ, नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा लगेचच कावेरी तो व्हिडिओ दाखवते, ती म्हणजे पालखीचा व्हिडिओ, आणि म्हणते बघा बरं हा नीट व्हिडिओ एकदा, तुमच्या लक्षात येईल या व्हिडिओमध्ये काय आहे. असं म्हणत आता तो व्हिडिओ जो आहे तो विद्याला दाखवते आणि विद्या पाहते आणि तिला धक्का बसतो. विद्या म्हणते हे सगळं काय आहे, म्हणजे हे सगळं त्या मूर्ख मुलीनं केलेलं आहे, एवढी पोच आहे तिची, असं विद्या बोलू लागते. विद्याला खरं तर कळत नसतं की हे सगळं काय आहे, कारण ही अमृता एवढ्या खालच्या थराला जाईल याच्यावरती कोणाचा विश्वासच बसत नसतो. तेव्हा मात्र विद्या कावेरीला म्हणते की आत्ताच्या आत्ता आपण माळकडे जायचं आहे आणि मला तो व्हिडिओ दाखवायचा आहे असं दोघींचं ठरलेलं असतं. कारण ही अमृता खरंच वाटते तेवढी साधी नाही आहे. नक्की तिचं काय चाललेलं आहे असे अनेक प्रश्न आता विद्याला सुद्धा पडलेले असतात. कावेरी सुद्धा त्याच गोष्टींचा विचार करत असते. विद्या म्हणते की हे कसं शक्य आहे, म्हणजे मावरती चोरीचा आळ या मुलीने आणलेला आहे, तिने जराही विचार केलेला नाही. मग दोघीही आता माकडे येतात आणि मला तो व्हिडिओ दाखवू लागतात. मला म्हणत असतात की मा काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा माझ्या मनात ऑलरेडी गैरसमज असतो, तो म्हणजे कावेरीबद्दल, आता काय चूक केलेली आहे म्हणून तू माफी मागायला आलेली आहे, असं मा डायरेक्टली कावेरीला बोलत असतात. आता विद्याला पण त्या बोलत असतात. तेव्हा कावेरी म्हणते काहीतरी दाखवायचं आहे आणि मग कावेरी म्हणते की हा व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ जो आहे तो पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट तिथं दिसत असतं अमृताने तो हार मुद्दामहून इकडे माच्या पिशवीत टाकलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा मा पाहतात तेव्हा त्यांना धक्का बसतो. तेवढ्यातच अमृता तिथं आलेली असते, म्हणजे अमृता जवळजवळ त्यांच्या आजूबाजूलाच फिरकत असते. हे मात्र आता कावेरीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा अमृता म्हणत असते की मावशी, तुला मी सांगितलं होतं ना असं होणारच आहे, पण मी तुला सगळ्या गोष्टी आधी क्लिअर केलेल्या होत्या. मला माहिती होतं हे सगळं अशा पद्धतीनं घडणार आहे, माझ्यावरती आरोप केले जातील की मी हे सगळं केलेलं आहे, पण तुला आणि आईला एकत्र आणण्यासाठी मला हे करायचं होतं, माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तेव्हा कावेरी म्हणते म्हणजे, तेव्हा इकडे मा सांगू लागते की हो, हे सगळं अमृताने केलेलं आहे हे मला माहिती आहे आणि या सगळ्यामध्ये तिचा कोणताही वाईट हेतू नाहीये. तर कावेरी अमृतावर ओरडायला सुरुवात करते. तिला म्हणते तुला कळतंय का काय झालं, 4 माणसामध्ये माबद्दल वाटेल ते बोललं गेलं आणि तू अशा पद्धतीने अगं गैरसमज मिटवायचे होते तर ते थोडे वेगळ्या पद्धतीनं पण मिटवू शकली असतीस ना, हे सगळं काय केलेलं आहेस, असं म्हणत कावेरी ओरडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र
इकडे अमृता म्हणत असते की नाही, कारण मला तेव्हा तो पर्याय योग्य वाटला. मग आपण लगेचच अमृताची बाजू घेतात आणि तिच्या पद्धतीने बोलवू लागतात. म्हणत असतात की बरोबर आहे, तिनं जे काही केलेलं आहे त्याच्या मागचा इकडे हेतू महत्त्वाचा आहे, कारण तिने जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये तिचा कोणताही दोष नाही आहे किंवा तिने चुकीच्या हेतूने केलेलं नाही. कसं आहे माहिती आहे का कावेरी, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तू दुसऱ्याकडे एक बोट करते तेव्हा त्यातली 2-3 बोटं तुझ्याकडे माघारी आलेली असतात. त्यामुळं अमृतानं जे केलेलं आहे ते मला तरी चुकीचं वाटत नाही, कारण तिचा त्यामागे असलेला हेतू महत्त्वाचा होता, असं वारंवार इकडे कावेरीला सांगत असतात. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र कावेरी आहे ती बोलत असते, परंतु माझा आता विश्वास बसतच नाही आहे, कारण अमृताने माझ्या डोळ्यावरती जी झापडं लावलेली आहेत अमृताच्या प्रेमाची, अमृताच्या चांगुलपणाची, ती झापडंच निघायला तयार नाही आहे. त्यामुळं कावेरीने कोणताही कसलाही पुरावा दिला तरीही कावेरी चुकीचीच आहे हे मात्र सगळ्यांच्या समोर येत असतं. तेव्हा मात्र इकडे म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तू दुसऱ्यावरती आरोप करते तेव्हा तुझ्यावरती ते आरोप होऊ शकतात, कारण का इकडे अमृताने जे केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे, तिनं काहीही चुकीचं केलेलं नाही. असं म्हणत इकडे अमृताला जवळ घेतात, तिच्या गालावरती हात फिरवतात आणि तिच्याशी प्रेमाने वागू लागतात, तिला अमृताची बाजू घेतात, म्हणजे आम्हाला दोघींना मैत्रिणीला एकत्र आणण्यासाठी. कावेरीला खरं तर कळत नसतं की हे सगळं काय चाललंय. कावेरीसाठी हा खूप मोठा धक्का असतो, कारण नक्की काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा आहे. म्हणजे ह्या मूर्ख मुलीने एवढ्या नीच प्रवृत्तीचं काम केलेलं आहे आणि तरीही मला तिच्यातला चांगुलपणा दिसतोय. हा कसला आलाय चांगुलपणा आणि हा कसला आलाय न्याय, हा प्रश्न आता कावेरीला पडलेला आहे. कारण काहीही झालं तरीही अशा पद्धतीने ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र खूपच विचित्र अशा आहेत. आणि इकडे कावेरी मात्र विचार करायला लागलेली आहे की या सगळ्याचा अर्थ काय आहे, या सगळ्यातून नक्की काय सिद्ध होणार आहे. आणि उलट कावेरीलाच माझे 4 शब्द ऐकायला लागलेले आहेत, कावेरीलाच हे सगळं सहन करायला लागलेलं आहे. कावेरीची काहीही चूक नाही आहे, तरीही कावेरीबद्दलच हे सगळं बोलणं सुरू झालेलं आहे. कावेरी विचार करत असते आणि इकडे अमृताने सरळ सरळ माला गुंडाळलेला आहे आणि दाखवून दिलेलं आहे की तिनं हे सगळं केलेलं आहे ते फक्त आणि फक्त चांगल्यासाठी केलेलं आहे आणि माने सुद्धा तिच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. मलाही जराही कळत नाही आहे की काय चाललंय, म्हणजे सरळ सरळ एवढ्या सगळ्या लोकांच्या मध्ये चोरीचा आळ घेतलेला होता आणि हे सगळं असं होऊन बसले. तेव्हा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आता पानं वाढायला घे. सकाळी अमृताने ज्या पद्धतीने वाढलं होतं ना त्या पद्धतीने वाढायला घे, कारण तू ते सगळं करू शकत नाही हे तर मला माहितीच आहे. म्हणजे माझं जे बोलणं चाललेलं आहे, माझा जो रोष आहे तो असा आहे की कावेरी तू बिनकामाची आहे, तुझ्यावर कुठलेही संस्कार नाही आहेत आणि अमृता इतकी चांगली आहे, अमृताच फक्त सगळं काही करू शकते, अशा पद्धतीने माझं बोलणं सुरू झालेलं असतं. वाटेल ते बोलत असतात, कावेरीशी चुकीच्या पद्धतीने वागत असतात. त्यांना जराही वाटत नाहीये की हे सगळं जे काय घडतंय किंवा आपण जे काय बोलतोय ह्याच्यामध्ये अर्थ नाहीये, पण माझं सरळ सरळ वागणं असं आहे की अमृता चांगली आहे. इकडे विद्या मात्र विचार करायला लागते. विद्या म्हणते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे इथे आमच्या घरात बघितलं ना मार्केटिंग, ह्या कावेरी वहिनी ज्या आहेत ना त्यांना मार्केटिंग जमत नाही, ते अमृता आहे ना ती बरोबर मार्केटिंग करते आणि बघितलं ना काय होते, मग लक्षात येते का तुमच्या मंडळी, असं ती बोलू लागते. म्हणजे ती मनातलं बोलत असते. शेवटी इथं काय आहे, ती अमृता चुकीचं वागलेली आहे तरीही मला तिचं वागणं चुकीचं वाटत नाही. कावेरीलाही प्रश्न पडलेला असतो. कावेरी म्हणत असते की काय करणार आहे मी या सगळ्यातून, कशा पद्धतीने मार्ग काढणार आहे, असं कावेरीचं बोलणं सुरू असतं. आता कावेरीने पानं वाढायला घेतलेली असतात आणि तिला अमृताला माने सांगितलेलं असतं की तिला एकटीला ते सगळं करायचं आहे, कुठलीही तू मदत करायची नाही. मग कावेरीला यशने जे शिकवलेलं असतं त्या पद्धतीने इकडे कावेरी बोलत असते आणि त्या पद्धतीनेच ती पानं वाढायला घेत असते. अगदी भाजी कोणत्या साईडला ठेवायची, वरण कोणत्या साईडला, जेवणामध्ये भाज्या कशा महत्त्वाच्या असतात, डाळ कशी महत्त्वाची असते, पोळीची जागा कुठं असते, स्वीट पदार्थ कुठं ठेवायचा, लोणचं पापड कुठं ठेवायचं, कोशिंबीर कुठे ठेवायची, हे सगळं ताट वाढून यशने तिला दाखवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की राहील ना लक्षात. तेव्हा कावेरी म्हणत असते की हो राहील लक्षात, आणि म्हणून कावेरीने त्या पद्धतीने काम सुरू केलेलं असतं. इकडे मात्र आता कावेरी
पानं वाढायला घेत असते तेव्हा विद्या तिथे येते आणि अनुला घेऊन आलेली असते. ती अनुला म्हणते की बाळा मला एक सांग बरं, तू मगाशी मला जे सांगितलं ना ते सगळं आता इकडे कावेरी काकूला सांग. तेव्हा कावेरी ला ती म्हणत असते की काकू तुला माहिती आहे का, यामी आत्या जी आहे ना तिने कुकरमधलं पाणी काढून टाकून दिलं होतं आणि मग कुकर तो गॅसवरती ठेवला होता म्हणून कुकर तो फुटलेला होता असं ती सांगत असते. तेव्हा कावेरी म्हणते काय. तेव्हा विद्या म्हणते गुन्हे ग बाळ माझं, जा आता खेळायला असं म्हणत विद्या तिला जायला सांगते. तेव्हा कावेरी विचार करू लागते. कावेरी म्हणते की हे सगळं काय घडतंय विद्याताई. तेव्हा विद्या म्हणते की तुमच्या लक्षात येते का कावेरीताई, वहिनी अहो हे सगळं घडवून आणते, तुम्हाला कळत नाहीये का, हे सगळं कोण करते. तेवढ्यातच यामी तिथे येते. विद्या म्हणालेली असते की आत्ताच्या आत्ता आपण माकडे जायचं आहे. तेवढ्यात यामी तिथे येते आणि म्हणते तुम्ही कशाला जाताय, मीच जाते ना माकडे आणि मीच बोलते सगळं हे असं म्हणत आता विद्या आणि कावेरीला ती म्हणत असते की का वागू नये मी असं सगळं, सांगा ना तुम्ही या घरच्या सुना आहेत म्हणून तुम्हाला सगळे अधिकार दिलेले आहेत, पण माझ्या बाबतीत तसं नाही आहे, माझ्या बाबतीत सगळं वेगळंच चाललेलं आहे. विद्यावहिनी तुला तर माहिती आहे ना मी इथं का राहते ते, कारण माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्यानंतर मी इथं निर्णय घेतलेला आहे. पण माझं आणि माझ्या पारचं काय, त्याचं आयुष्याचं काय होणार आहे, त्याच्या सिक्युरिटीचं काय. आणि कावेरी कसं आहे माहिती आहे का, चिकूच्याबद्दल सगळेजण सगळं करतात त्यामुळे तुझ्या मनात कुठलाही गैरसमज निर्माण होण्याची गरजच नाही आहे, तुला स्वतःला हालचाल करायची गरजच नाही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात येते का, कारण काहीही झालेलं असलं तरीही एक गोष्ट लक्षात येते का की माझ्या बाबतीत माझ्या मुलाच्या लाईफच्या बाबतीत त्याच्या भविष्याच्या बाबतीत काहीही मला तिथं सिक्युअर वाटत नाही आहे, मग मी काय करायचं सांग ना. तेव्हा मात्र ती रडत असते. तेव्हा म्हणते मी स्वतः जाऊन हे सगळं मला सांगते असं म्हणत ती मला सांगायला जाते. तेव्हा मात्र कावेरी शांत असते. कावेरी म्हणत असते की नाही नक्कीच काहीतरी वेगळं आहे. आणि इकडे विद्याला तर प्रश्न पडलेला असतो की म्हणजे हे काय आहे, ही खोटं तर रडत नाही आहे ना, कारण विद्याला तर माहिती आहे की यामी कशी आहे. म्हणूनच विद्या तिच्याकडे पाहू लागते आणि यामी मात्र खूप रडत असते. तिला मात्र वाईट वाटलेलं असतं, तिला कळत नसतं की या सगळ्यातून काय होणार आहे आणि यामीचं जे वागणं असतं ते नाटकी चाललंय का खरं आहे हा प्रश्नच आता पडलेला असतो. तेव्हा मात्र विद्या म्हणत असते की कावेरी वहिनी हे सगळं काय घडतंय. तेव्हा कावेरी म्हणते की कसं आहे शेवटी एका आईचं प्रेम आहे ना ते, त्यामुळं त्यांना वाईट वाटलेलं आहे. त्यांच्या मुलाच्या बाबतीत सिक्युअर असणं ही त्यांना गरजेचंच वाटत आहे ना, कारण त्यांच्यावर कोणती परिस्थिती ओढवली आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे. मग जर असं सगळं झालेलं असेल तर आपल्याला त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे. आपण माशी बोलून घेऊया आणि मला सांगूया पार्थ आणि यामिनी ताईंबद्दल. तेव्हा मात्र आता त्यांचं जे बोलणं चाललेलं असतं कावेरी ज्या शब्दांमध्ये मांडत असते की खरंच आता गरजेचं आहे ते म्हणजे यामिनीच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे, हा विचार कावेरीने केलेला असतो. कारण एका आईचं मन आहे आणि आईचं मन दुखावलं जाते ही गोष्ट कावेरीच्या लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की आपण चुकीच्या पद्धतीने विचार करतोय, आपण त्यांच्या बाबतीत असा विचार नाही केला पाहिजे. हे सगळं कावेरी बोलत असते, पण कावेरीला कुठं माहिती आहे की या सगळ्याचे परिणाम तिलाच भोगावे लागणार आहेत, तिला चुकीचं ठरवलं जाणार आहे. परंतु इकडे मात्र विद्या म्हणत असते की धन्य, खरंच मला ना कळतच नाहीये की तुम्ही नक्की कशा आहात आणि काय आहात ते, कारण ही सगळी लोक तुमच्या विरोधात एवढं सगळं वागत असतात. ते यामिनी ताई वंश जे आहेत त्या चुकीच्या पद्धतीने तुमच्याशी वागत आहेत आणि तरीही तुम्ही त्यांच्याशी एवढं चांगलं कसं वागू शकता. तेवढ्यातच यामी इकडे माकडे आलेली होती आणि यामी म्हणत असते की माझं चुकलं, मीच केलेलं होतं ते, मी पाणी कुकरमधलं काढून टाकलेलं होतं आणि या सगळ्याचा आरोप कावेरीवर केलेला आहे. का तर कावेरीला या घरामध्ये विशेष स्थान मिळत आहे. तेव्हा म्हणू लागते की अगं तुला कळतंय का तू काय केलेलं होतं, कारण काहीही झालं तरीही अगं घरामध्ये केवढा मोठा अपघात घडू शकला असता, या सगळ्याला जबाबदार कोण होतं, कोणाला जर दुखापत झाली असती काय झालं असतं तर. म्हणजे आता यामीने स्वतःच्या तोंडाने सांगितलंय की मी कुकरमधलं पाणी काढलेलं आहे, तरीही माझं तोंड उघडत नाहीये. मला जराही वाटत नाहीये की आपण कावेरीला जाऊन बोललं पाहिजे, कावेरीला समजून घेतलं पाहिजे. कावेरीला आपण इतकं मगाशी बोललेलो होतो पण कावेरीची माफी मागायला लावली पाहिजे यामीला, हे मात्र माझ्या डोक्यात चुकून सुद्धा येत नाही. आणि यामी रडते तर तिला मात्र सांगता येते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे तुला असं कसं वाटलं ग, तुला आणि पार्थला मी बघणारच नाहीये आणि तुझ्या बाबतीत चुकीचा विचार करू, म्हणजे विचार कर ना, असं का करेल बरं आम्ही. अगं शेवटी काहीही झालं तरीही तुम्ही माझ्यासाठी माझीच मुलं आहात ना, मग असा विचार का केलास तू, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे यामी म्हणते पण तुला कोणी सांगितलं हे सगळं. तेव्हा अमृता म्हणते की मी सांगितलं हे सगळं मला. आणि मग
अमृता तिथं बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अमृता येऊन तिथं सांगू लागते आणि म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, कसं आहे यामिताई, तू जरी या घरामध्ये आलेली असली तरी तुलाही तो हक्क मिळाला पाहिजे. मुलगी म्हणून सगळ्या बाबतीतले अधिकार तुला मिळाले पाहिजेत. आणि हे सगळं जे बोलणं असतं, कावेरी जे बोलत असते तेच सगळं बोलणं असतं. म्हणजे इथे कावेरीचं बोलणं ऐकून इथे अमृता आलेली आहे आणि हे सगळं बोलत आहे. म्हणजे माझ्या समोर अमृताला कावेरीला तोंडावर पाडायचं आहे, कावेरी किती वाईट आहे हे दाखवून द्यायचं आहे. आणि आता यामी आणि त्या दोघी जणी एका बाजूने झालेत असं जणू काही वाटत आहे. कारण यामीला समजून घेणारं या घरामध्ये कोणीच नव्हतं. आणि इकडे आता अमृताने तिला समजून घेतलेलं आहे. यामुळं यामीला मात्र खूप भारी वाटू लागतं. अमृता म्हणत असते तसं नाही यामीताई, आणि मावशी लग्नानंतर मला जे काही तू देणार होतीस ना ते सगळं यामीताईला दे. म्हणजे काय होईल माहिती आहे का, पार्थचं जे लाईफ आहे, भविष्य आहे ते सिक्युअर होईल असं ती बोलत असते. आणि हे सगळं बोलणं ऐकून यामीला तर धक्का बसतो. यामी तर खुश होते आणि त्या क्षणी ती अमृताला मिठी मारते आणि रडू लागते. इकडे पौर्णिमाला मात्र धक्का बसलेला असतो आणि कावेरी आणि विद्या दोघीही विचार करू लागतात की हे सगळं काय आहे. तेव्हा विद्या म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, कावेरी वहिनी तुमच्या लक्षात आलं का, कारण मगाशी जे सगळं चाललेलं होतं, म्हणजे मगाशी ज्या गोष्टी तुम्ही बोललेला होता त्या सगळ्या गोष्टी इथं बोलल्या गेलेल्या आहेत, म्हणजे अगदी तुमचे शब्द. कावेरी म्हणते हो ना, म्हणजे मला तर कळत नाहीये की असं काय झालं, अचानक हे सगळं असं का घडलेलं आहे, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. आणि कावेरी म्हणत असते नाही माहिती मला, पण हे सगळे शब्द मी बोललेले होते ना, असं कावेरी सांगू लागते. तेव्हा विद्या सुद्धा म्हणत असते, त्या दोघीही विचार करू लागतात आणि मग त्या म्हणत असतात की नाही, याच्या मागे काहीतरी असं कारण आहे, यामागे कोणीतरी अशी व्यक्ती आहे की जी व्यक्ती हे सगळं मुद्दाम होऊन जाणून बुजून करत आहे. हे मात्र आता कावेरीच्या आणि विद्याच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा विद्या म्हणत असते की नाही कावेरी वहिनी, आता आपल्याला सावध राहिलं पाहिजे, कारण काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत, म्हणजे या सगळ्या मागे काहीतरी आहे, म्हणून तर हे सगळं असं चालू आहे. तेव्हा मात्र त्या दोघीही विचार करू लागतात. विद्या आणि कावेरी विचार करत असतात नक्कीच आपल्याला काहीतरी पुरावा असा मिळेल, म्हणून दोघीही बाहेर येतात आणि पाहू लागतात. तर चिकूसोबत इकडे खेळत असते ती म्हणजे अमृता, आणि चिकूने सू केलेली असते अमृताच्या अंगावरती. आणि अमृताच्या अंगावर चिकूने सू केली की अमृता त्याला उचलते आणि बाजूला ठेवते आणि म्हणते काय रे हे सगळं, दिवसभर किती वेळा सू करत असतो, सकाळपासून दुसऱ्यांदा कपडे बदलायची वेळ आलेली आहे माझ्यावरती. आणि असं म्हणत चिकूला ती तिथंच टाकते आणि दिवसभर मला ना तुझ्यासोबत हे चांगलं चांगलं वागायचं जे नाटक करते ना मी, त्याचा कंटाळा आलेला आहे, मला अजिबात इच्छा नाही आहे तुझ्यासोबत चांगलं वागायची, असं अमृता बोलते आणि चिकूला तिथं आपटते आणि तिथून निघून जाते. आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. कावेरी तिथे येते, चिकूला उचलून घेते आणि कावेरी म्हणू लागते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे ही सगळं नाटक करते. इकडे विद्या म्हणत असते म्हणजे ही सगळं ॲक्टिंग करते, असं विद्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की म्हणजे ही आपण जो विचार केलेला होता तो खरा आहे, ही सगळं ढोंगीपणाचं नाटक करत आहे, खोटारडेपणाचं, आणि सगळ्यांच्या समोर ती वेगळं वागते. आणि चिकू बरोबर असं एवढ्या छोट्या लहान मुलाबरोबर कोण असं वागू शकतं, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. विद्याची तर खूप चिडचिड होत असते, कारण चिकू एवढा छोटा आहे आणि त्याच्याशी ती तशा पद्धतीने वागलेली आहे. या गोष्टीचं कावेरीला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कावेरी जास्वंदीचं फूल आणायला गेलेली असते आणि ती फूल काढण्याचा वरून प्रयत्न करत असते, परंतु जास्वंदीचं फूल मात्र तिला काढता येत नसतं, तिचा हात वरती पोहोचत नसतो. तेवढ्यातच यश तिथे येतो आणि यश कावेरीला उचलून घेतो आणि त्यासोबतच यश कावेरीला उचलून घेऊन ते जास्वंदीचं फूल काढण्यासाठी तिला मदत करतो. यशने तिला उचलून घेतल्यानंतर ती यशकडे पाहत असते, परंतु यश मात्र तिला म्हणत असतो की घे, आणि मग ती यशकडे पाहते आणि ते फूल काढून हातात घेते. तेव्हा मात्र दोघंही एकमेकांकडे पाहत असतात, म्हणजे यशलाही समजलेलं आहे की कावेरी अजूनही तेवढीच त्याच्या प्रेमात आहे. आणि त्याचबरोबर कावेरीला तर यशने सांगितलेलंच आहे की तो तिच्यावरती किती प्रेम करतो, परंतु या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात आणि यश कावेरीकडे पाहत असतो. त्यानंतर कावेरी म्हणत असते की हे जे तेल आहे ना, मी हे तेल अशा पद्धतीने बनवून घेते, म्हणजे मी गावी असताना बाबाच्या पण पायाला लावायचे तर बाबाला सुद्धा बरं वाटायचं, तर मी अशा पद्धतीनं हे सगळं बनवून घेते. हा विचार कावेरीने केलेला असतो. ते तेल बनवते ती आणि इकडे बाबांच्या पायाला लावण्यासाठी जाते, परंतु आता त्याचा परिणाम उलटाच झालेला असतो. कावेरीने ते तेल बाबांच्या पायाला लावलेलं असतं,
पण त्याने बाबांना जास्त त्रास होऊ लागलेला असतो आणि पौर्णिमा तिथे येते आणि म्हणते, तुला कळतंय का काय झाले? भाऊजींना तुझ्यामुळे एवढा त्रास सहन करायला लागत आहे. आणि ती जाब विचारू लागते. कावेरी म्हणते, मी काय केलेलं आहे? मी तर काहीच केलेलं नाहीये. मी असं काय केलेलं होतं म्हणून बाबांना इथे त्रास व्हायला लागलेला आहे? हा विचार कावेरी करत असते. आणि मग ती वाटी घेऊन कावेरीकडे येतात आणि म्हणतात की हे तेल तू बनवलेलं? तेव्हा कावेरी म्हणते, नाही, हे तेल मी असं नाहीच बनवलेलं, असं कावेरी सांगू लागते. म्हणजे पुन्हा एकदा आता कावेरीने हे सगळं केलंय म्हणून कावेरीवरती चुकीचे आरोप लावलेले आहेत. तेव्हा कावेरी म्हणते की चालेल, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. आता माने सांगितलंय की मला सिद्ध करून दाखवायचं की हे सगळं तू केलेलं नाहीस. आता मात्र कावेरी विचारात पडलेली आहे. हे सगळं कोण करतंय? या सगळ्यामागे कोण आहे? खरा कारस्थानी चेहरा कोणाचा आहे? हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला आहे. सगळेजण कावेरीकडे पाहतच आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.